स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे। लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच पतीच्या सततच्या चारित्र्यावरील संशयाला आणि त्रासाला कंटाळून एका 24 वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले आहे। आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील तांबडेमाळा भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील तांबडेमाळा परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। अवघ्या 24 वर्षाच्या प्रेरणा शुभम तांबडे या विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले। पती शुभम बाबूराव तांबडे याच्या सततच्या मानसिक छळाला आणि चारित्र्यावरील संशयाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी प्रेरणा हिचा विवाह शुभम तांबडे यांच्याशी पारंपरिक पद्धतीने झाला होता। मात्र सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या प्रेरणाच्या वाट्याला लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच मानसिक छळ आला। पती शुभम हा तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे। तुझे बाहेर दुसरे कोणाबरोबर तरी लफडे आहे असे म्हणून तिला सतत शिवीगाळ व दमदाटी करत होता। मुलीचा संसार सुरळीत चालावा म्हणून तिच्या आईवडिलांनी सुरुवातीला पोलिसात तक्रार न करता सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु छळाची ही मालिका इथेच थांबली नाही। नुकतेच लग्न ठरलेल्या प्रेरणाच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता। या आनंदाच्या प्रसंगी देखील पती शुभम याने सर्वांसमोर वाद घातला। तुमच्या मुलीचे बाहेर लपडे आहे असे म्हणत भर कार्यक्रमात त्याने शिवीगाळ केली आणि दोघींना हाताने मारहाण केली। नातेवाईकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला, मात्र या अपमानामुळे प्रेरणा प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती। मात्र या सततच्या सर्व त्रासाला कंटाळून दिनांक 30 मे 2026 रोजी घरात बेडरूम मध्ये लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने प्रेरणाने गळफास घेतला। शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी बेडरूमचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि तातडीने मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या संपूर्ण प्रकरणी मृत प्रेरणाच्या आई सुनीता निगोट यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पती शुभम बाबूराव तांबडे राहणार तांबडेमाळा आंबेगाव पुणे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत।